12 मार्च शुक्रवार 1993 पाकिस्तान ISI मुख्य वाटा दाऊद गुन्हेगारी जगत, पण त्यांनी मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. तर माझी गाडी अशी डावीकडे वळली. त्यावेळी त्या एअर इंडियाच्या वास्तूमध्ये प्रचंड स्फोट झाला आणि माझी गाडी सरकते तोवर टपावर काही तुकडे सिमेंट कॉन्क्रीट विटांचे पडले. मुंबई पोलिसांनी त्या 12 मार्चच्या संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंतच म्हणजे सगळा कट उघडकीस आणला होता. भाजपच्या एका आमदाराची मुंबईमध्ये दिवसाढवळ्या हत्या झाली. शिवसेनेच्या सुद्धा एका पदाधिकाऱ्याची मुंबईमध्ये दिवसाढवळ्या हत्या झाली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अतिशय दुःखद असं गाजलेलं गोवारी कांड आहे. त्या सगळ्यामधून एकूण पळापळ, चेंगराचेंगरी आणि अनेक जण त्यामध्ये चेंगरून मारले गेले. महाराष्ट्राच्या इतिहासातली एक महाभयानक भीषण घटना आहे. ती पण 1993 मधलीच. घरी परतून झोपलेलो होतो. पहाटेच्या सुमाराला सगळं गदागदा हालत होतं म्हणून जाग आली आणि कळलंच की भूकंप होतोय. किल्लारी आणि उमरगा ही तर 2 ठिकाणे, तिथे भीषण भूकंप, पण हजारो माणसं गेली जीवानिशी. एकूणच 1993 हे वर्ष महाराष्ट्राच्या वाटचालीतलं एक अतिशय वेदनादायी, अतिशय दुःखद वर्ष म्हणावं लागेल. आणि महाराष्ट्राच्या आणि भारताच्या त्या वेदना आपल्या वाट्याला येत असताना माझी संधी त्या वेदनांवरच पुणे जिल्ह्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून आपलं कर्तव्य करण्याची होती. 1993 एक तीव्र वेदनादायी वर्ष. कारण ते वर्ष सुरूच झालं म्हणून जानेवारी बाबरी मस्जिद पाडल्यानंतर ज्या दंगली उसळल्या त्यातल्या सर्वात भीषण दंगली जानेवारी 93 मुंबईमध्ये. त्यामधून कसाबसा मुंबईसहित महाराष्ट्र सावरतोय आणि धडपडत डगमगत पण पुन्हा पायावर उभं राहायचा प्रयत्न करतोय. तोवर 12 मार्च शुक्रवार 1993 पाकिस्तान ISI मुख्य वाटा दाऊद गुन्हेगारी जगत, पण त्यांनी मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले एका दिवशी की ज्यावेळी 300 पेक्षा जास्ती जण मारले गेले. मला तर वैयक्तिक सुद्धा तो दिवस आजपर्यंत लक्षात आहे. कारण माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून सकाळी दौऱ्यावर बाहेर पडलो होतो. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यामध्ये एक काही पाहणी करायचे असतात, अहवाल द्यायचे असतात, जमिनीवर विकासाची कामं नीट होत आहेत ना पाहायचं असतं त्यासाठी. तर मला तिथे त्या काळातल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून पण मला एक अर्जंट निरोप पोचता करण्यात आला. तो म्हणजे या शिक्षण सचिव, ज्या आम्हा सर्वांसाठी एक मातृतुल्य अधिकारी होत्या, वरिष्ठ कुमुद बन्सल मॅडम, तर त्यांनी बोलवलंय त्वरित भेटायला मुंबईला मंत्रालयात. त्यामुळे मी माझी मावळ तालुक्यात असलेली गाडी तशीच पुढे थेट नेली मंत्रालयाकडे. तर मला दादरपासूनच जाणवणं चालू झालं होतं की काहीतरी आज वेगळं घडतंय.
एक तर मुंबई महानगरच 93 साली सुद्धा खच्चून गर्दीचं होतं. आता तर त्यापेक्षा खूपच भीषण तीव्रता वाढली आहे. तेव्हा मुंबईच्या जीवनाची धावपळ गर्दी ही नेहमीची अंगवळणी पडलेली गोष्ट आहे. पण मला त्या दिवशी माझी गाडी जशी दादरवरनं पुढे सरकली तसं जाणवलं की काही वेगळी आहे आज चलबिचल. काही लोकांची धावपळ, लोकांमधली अस्वस्थता ही नेहमीची मुंबईकराची एकूण कामावर जाताना. आणि मुंबई कधी झोपणारं शहर नाही, असं 24 तास पळत असतं. माझी गाडी मंत्रालयाकडे जाण्यासाठी जो मरीन ड्राईव्हवरचा भव्य रस्ता आहे, समुद्र किनाऱ्यावरचा, कमालीचा निसर्ग सुंदर, त्याचं अधिकृत नाव नेताजी सुभाष मार्ग आहे. तेही मला जरा दुःख आहे की बहुधा हे जनसामान्यांच्या पातळीला मनात ह्याचं भानच नसतं की त्याचं नाव नेताजी सुभाष मार्ग आहे. त्या मार्गाला मंत्रालयाकडे जाण्यासाठी डावीकडे वळावं लागतं आणि त्या कोपऱ्यावर मोठी एअर इंडियाची वास्तू आहे. तर माझी गाडी अशी डावीकडे वळली त्यावेळी त्या एअर इंडियाच्या वास्तूमध्ये प्रचंड स्फोट झाला आणि माझी गाडी सरकतीये तोवर टपावर काही तुकडे सिमेंट कॉन्क्रीट विटांचे पडले. मला लक्षातच आलं की हे काहीतरी वेगळं आहे, हे भीषण आहे. म्हणून मंत्रालयात पोचल्या आधी मी मंत्रालयात मुख्य सचिवांचा विशेष कार्यकारी अधिकारी हे काम केलेलं असल्यामुळे मला माहिती होतं की एक 6व्या मजल्यावर त्या काळातल्या टेक्नॉलॉजीची एक अद्ययावत व्यवस्था सेट केलेली होती की जिथून प्रशासनाला नेमकं आत्ता महाराष्ट्रात काय घडतंय हे जर हवं असलं तर लगेच कळेल असे. ते मी त्या यंत्रणेपाशी जाऊन माहिती घेतली तेव्हा कळलं की बरोबर दुपारी 1:30 ते 2च्या मध्ये शुक्रवार 12 मार्च 1993 आणि मुंबईमध्ये 11 ठिकाणी बॉम्बस्फोट झालेत. आधीच मुंबईचं जनजीवन प्रचंड ताणाचं होतं. डिसेंबर 92 आणि जानेवारी 93 दोन्ही वेळी मुंबईमध्ये भीषण दंगली उसळल्या होत्या. आणि कोणी म्हणतं की बाबरी मस्जिद पाडल्याचा सूड, कोणी म्हणतं डिसेंबर जानेवारीतल्या दंगलींचा सूड. आणि हे RDX हे जे महाभयानक स्फोटक आहे त्याचा स्फोट घडवून आणला होता. आणि डिसेंबर 92 जानेवारी 93 प्रमाणेच मग शक्यता होत्या की परत आता रस्त्यावर उतरून महाभयानक अशा हिंदू मुस्लिम दंगली होतील. पण जो मूळच्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा एक हजारो वर्षांचं मुरलेलं शहाणपण आहे, त्या शहाणपणातून जन्माला आलेली सहिष्णुता पण आहे. आणि मी म्हणेन की त्यातून 12 मार्च 1993च्या बॉम्बस्फोटांच्या वेळी सुद्धा जनमानसाला सुद्धा लक्षात आलं की हा मुद्दाम हिंसाचार घडवून पद्धतशीरपणे पुन्हा मुद्दाम हिंदू मुस्लिम दंगली उसळाव्यात यासाठीच आपल्या शत्रूची योजना आहे आणि ती यशस्वी होऊ देऊन चालणार नाही. मी त्या दिवशी पुण्याकडे परतलो नाही, कारण स्फोटांच्या नंतर कुठल्याही क्षणाला दंगलींचा भडका उडेल, जसा आधी 2 वेळा उडाला होता. आणि आपली गाडी त्यावेळी जर मॉबमध्ये आणि सापडली तर करता येण्याजोगं फार कमी आहे. म्हणून सुरक्षिततेची योजना म्हणून मी त्या रात्री मुंबईतच थांबलो. सरकारी अधिकाऱ्यांच्या असतात राहण्याच्या व्यवस्था, त्या काळात त्या खूपच साध्या होत्या, आता खूप वाढलंय, पण राहिलो. आणि तसा तो दिवस आणि रात्र शांततेने पुढे सरकली. म्हणजे वाटल्या होत्या तशा दंगली उसळल्या नाहीत. आता नंतर आपल्याला मलाही माहिती आहे की मुख्यमंत्री शरद पवार आणि शिवसेना प्रमुख सर्वार्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं वैयक्तिक बोलणं झालं, ज्याचा मुख्य आशय आत्ता मी सांगितला त्या प्रकारचं होतं की हा मुद्दाम दंगली घडवून आणून हानी पोचवण्याची योजना आहे, आपल्याला दक्षता घ्यायची की त्या होऊ द्यायच्या नाहीत. तर महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकलेला होता. दंगली भीषण, बॉम्बस्फोट भीषण आहेत, पण सुदैवाने प्रत्यक्ष दंगली मात्र झाल्या नाहीत. एवढंच नाही तर मुंबई पोलीसची कामगिरी असामान्य होती.
मुंबई पोलिसांनी त्या 12 मार्चच्या संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंतच म्हणजे सगळा कट उघडकीस आणला होता. नावांसकट की टायगर मेमन, याकूब मेमन हे त्याचे मुंबईतले मुख्य सूत्रधार आहेत. हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होते. घडवून आणले ते दाऊदनी. त्यासाठीचं RDX तिकडे रायगड जिल्ह्यातली गावं आहेत शेखाडी आणि दिवेआगर. त्यावेळी सगळं हाताळताना मला जरासुद्धा कल्पना नव्हती की लवकरच आपल्यालाच नेमलं जाणार आहे रायगडचा कलेक्टर. पण जे भयंकर दुर्दैवाने निष्पन्न झालं आधी ते म्हणजे हे RDX त्या रायगड जिल्ह्याच्या शेखाडी आणि दिवेआगर गावांमध्ये उतरवण्यात आलं. ते उतरवायला गावातल्या काहींनी सहकार्य केलं आणि त्याला एकेका पेटी नावेतनं उचलून ट्रकमध्ये घालायची. याला त्या काळातले 1,000 रुपये होते. म्हणजे एवढं प्रचंड. एवढंच नाही तर अत्यंत तीव्र दुःखाची गोष्ट म्हणजे तो माल पोलीस आणि कस्टम्सच्या सुरक्षेमध्ये पुढे मागे वाहनं होती असा तो मुंबईमध्ये पोचला. तो ट्रक ठाणे खाडीपुलावर एका इन्स्पेक्टरनी अडवला पण होता. त्यांनी ताडपत्री उघडून काय पाहिलं. पोलीस आणि प्रशासनाच्या भाषेत RDXला काला साबून म्हणतात. कारण असं तो साबणावर बोटं घासली तर जसं गुळगुळीत लागतं तसं लागतं ते RDX. तर हे कळल्यावर त्या इन्स्पेक्टरनी आपला भाव वाढवला आणि हिंदीच काय हॉलिवूड पिक्चरच्या सुद्धा थोबाडात मारेल असं तिथे त्याला त्याचं काय पोचतं व्हायचं ते झाल्यावर त्यांनी तो जाऊ दिला ट्रक. सांगितलं जातं की ही घटना ऑक्टोबर 92 मधली. याच्यावर वेगवेगळे वाद प्रवाद आहेत. काहींचं म्हणणं आहे की बाबरी मस्जिद पाडल्याचा सूड म्हणून मुंबईतले बॉम्बस्फोट घडवण्यात आले. बाबरी मस्जिद पाडण्यात आली 6 डिसेंबर 92 आणि मग RDX ऑक्टोबरमध्ये आलं का जानेवारी यावरनं थोडे तज्ज्ञांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. पण मुद्दा आहे की ते भीषण घडलं. 93 या वर्षाचं तीव्र वेदनादायी असणं पुढे चालू राहिलं. नंतर तर मुंबईमध्ये तर त्यावेळी अंडरवर्ल्ड गुन्हेगारी जगताची गँग वॉर्स चालू होती. ती भीषण होती. ती अत्यंत क्रूर आणि निर्दय वेगवेगळ्या गँग्सची होती आणि कदाचित त्याचा भाग म्हणून असेल पण भाजपच्या एका आमदाराची मुंबईमध्ये दिवसाढवळ्या हत्या झाली. शिवसेनेच्या सुद्धा एका पदाधिकाऱ्याची मुंबईमध्ये दिवसाढवळ्या हत्या झाली. असा सगळा भयंकर चलबिचल असलेला त्यावेळचा महाराष्ट्र. या पार्श्वभूमीवर ठीक 1 जून ह्या तारखेला पुणे जिल्ह्यातल्या एका ठिकाणी रासायनिक क्षेत्रातल्या एका अद्ययावत फॅक्टरीचं उद्घाटन व्हायचं होतं. तर ते यश मोठं आहे महाराष्ट्र आणि भारताचं. म्हणून त्याला भारताचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असे चारही प्रशासनाच्या भाषेत त्याला VVIP म्हणतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन्स असे 4 यायचे होते. आणि IB इंटेलिजन्स ब्युरोकडनं आम्हाला रिपोर्ट्स होते की तिथे सुद्धा पुन्हा दहशतवादी कृत्य घडवून आणायची योजना आहे. सावध राहणं आवश्यक आहे. आता हा कार्यक्रम तसा पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हे 4 एका कार्यक्रमाला 4 VVIP देणार थेट देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसकट. आणि सगळं आधी माहिती आहे की तो कार्यक्रम केव्हा होणार आहे, कुठे होणार आहे. खरा त्याचा अर्थ आहे की हे दहशतवाद्यांना सुद्धा मग सिग्नल आहे की इथे काही जर राडा करून दाखवला तर त्याचा होणारा तीव्र दुःखद पण प्रक्षोभक परिणाम फार मोठा आहे. त्यामुळे प्रशासनाची जबाबदारी वाढली होती की IB कडून या खास सूचना आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर वरकरणी वाटायला वाटेल प्रसंग छोटा पण त्याच्यामध्ये प्रचंड मोठा अर्थ आहे त्याचा मी साक्षी आहे. ते म्हणजे कार्यक्रम 1 जून. तर आम्ही आदल्या दिवशी सगळा बंदोबस्त नीट आहे ना पाहिला ना. असे जेव्हा VVIPs यायचे असतात विशेषतः राष्ट्रपती पंतप्रधान तर त्यांच्या सुरक्षेची विशेष योजना असते. त्याची SPG स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि मूळचे महाराष्ट्र केडरचेच एक IPS अधिकारी अमानी चक्रवर्ती हे SPGचे त्यावेळी
केंद्रातले प्रमुख होते. आणि मग सगळा बंदोबस्त आम्ही लावला. सुरक्षेच्या त्याचे प्रोटोकॉल, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP आहे, तर त्यानुसार सर्व दक्षता घेऊन केला. आणि मग त्याचं आधी एक मॉक ड्रिल होतं. तर या VVIPचं हेलिकॉप्टर त्या कार्यक्रम स्थळापासून हे असं एवढ्या अंतरावर उतरणार आहे. मग ते म्हणजे ते विमानाने पुण्यापर्यंत, पुण्याहून हेलिकॉप्टरनी ग्रामीण जिथे ती फॅक्टरीचं उद्घाटन व्हायचं होतं तिथे पोचणार. हेलिकॉप्टरमधनं चालत चालत एक विशेष गाडी, तिला पण DV कार असा शब्द आहे, डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर्स कार, आणि ती टफ कणखर असते, शक्यतो ती बुलेट प्रूफ पण असते. त्या कारमध्ये बसून ते कार्यक्रमाच्या व्यासपीठापर्यंत येणार. तिथून उतरून पायऱ्या चढून व्यासपीठ, कार्यक्रम, आणि व्यासपीठावरचा कार्यक्रम झाला की उतरून गाडीत बसून ती गाडी त्यांची जेवणाची ज्या एका ठिकाणी व्यवस्था होती, टिपिकल सरकारी रेस्ट हाऊस पण तिथे, तर असे सगळे बंदोबस्त लावायची एक पद्धत आहे. त्या मोक्याच्या जागेवर त्या कॉन्स्टेबलला आखून दिलेली ड्युटी असते की तुझं काम इथे उभं राहून चतुरस्त्र लक्ष ठेवायचं आहे. तर हे SPGचे वरिष्ठ IPS अधिकारी की ज्यांचं केडर मूळचं महाराष्ट्र, अमानी चक्रवर्ती, ते आले. त्यांनी सगळा आढावा मग म्हणले की आपण हे VVIPs येणार त्या सगळ्या बरोबर त्या क्रमाने जाऊन सगळी पाहणी करू. तेव्हा आम्ही हे हेलिकॉप्टर की आता हे उतरलं, आता हे राष्ट्रपती पंतप्रधान गाडीत बसले, आता ती गाडी या मार्गाने व्यासपीठापाशी आली, तिथनं उतरले, जिन्या चढून व्यासपीठावर कार्यक्रम तो संपवून गाडीत, ती गाडी आता रेस्ट हाऊसकडे, आणि SPGचे प्रमुख या नात्याने बारीक नजरेने अमानी चक्रवर्ती पाहत होते सर्व. तिथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून मी उपस्थित होतो आणि पुणे जिल्हा ग्रामीणचा SP, सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस विक्रम बोके, एक ताठ तरतरीत, मुळात प्रसन्न आणि कर्तव्यदक्ष असा कठोर अधिकारी. त्यांनी त्याचा पोलिसी हिसकासुद्धा अनेक ठिकाणी सामान्य माणसांना न्याय द्यायला वेळोवेळी वापरला होता. तो आधी पुण्यामध्ये पण DCP होता. तर मुलींना त्रास देणाऱ्या मुलांना त्यांनी रस्त्यावर झोडपून काढलं होतं त्या काळात. असा जरा एक तसा आणि कामाला चोख विक्रम, तसा पवारसाहेबांचा जावई लागतो. पण म्हणून त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कधी काही कुचराई केली आहे किंवा कोणाला स्वतः पवारसाहेबांसकट की कोणाला झुकतं माप दिलंय वगैरे नाही आहे. उलटा तसा ऐन बारामतीतला एक प्रसंग आहे की आम्ही जिल्ह्याचे अधिकारी तिथे उपस्थित होतो, काही लोक होती, आणि सहज बोलताना काहीतरी पवारसाहेब अधिकाऱ्यांना म्हणाले की तुमचं कर्तव्य तुम्ही नीट करा. तर हा जावई असलेला विक्रमच तिथे त्यांना स्पष्ट तोंडावर म्हटला, कारण त्यावेळी पवारसाहेबांच्या शेजारी एक त्यांचा विश्वासातला कार्यकर्ता म्हणून एक व्यक्ती, पण ज्याचं गुन्हेगारी रेकॉर्ड होतं, पोलीसकडे होतं. तर पवारसाहेबच अधिकाऱ्यांना सांगतायत की तुम्ही तुमची कर्तव्य नीट करा आणि त्याच्यामध्ये कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका. तर विक्रम त्यांना तोंडावरच त्यांनी की ते तुमच्या शेजारी जे उभे आहेत त्यांना सांगा आहे की ज्याचं गुन्हेगारी रेकॉर्ड होतं, तुम्ही आम्हाला सांगता पण तुमच्या शेजारी जे उभे आहेत. असा तेज तर्रार विक्रम SP होता. आणि आम्ही अमानी चक्रवर्तींबरोबर तो सगळा रिव्ह्यू घेत, प्रत्येक स्पॉट SOP नीट पाळली जाते न पाहत, अंतिमतः गाडी जिथे जेवण आहे ते रेस्ट हाऊसपाशी आली. VVIPs उतरल्यासारखे आम्ही उतरलो आणि आता त्या रेस्ट हाऊसमध्ये जाणार एवढ्यात अमानी चक्रवर्ती थांबले. ते जे तिथे आत जाणार तर अपेक्षित आहे SOP नुसार की 2 बाजूला 2 कॉन्स्टेबल्स तिथे उभे पाहिजेत आणि त्यांचं लक्ष असायला पाहिजे. तर एका बाजूचा होता, दुसऱ्या बाजूचा नव्हता. आणि अमानी चक्रवर्तींनी तिथे थांबून वळून विक्रमला विचारलं की विक्रम, इथला कॉन्स्टेबल कुठे आहे? आणि इकडचं तिकडचं अजिबात काही न बोलता विक्रम अटेन्शन, सावधानमध्ये आला आणि फक्त तो अमानी चक्रवर्तींना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणाला, आय एम सॉरी सर, तिथला कॉन्स्टेबल ड्युटीवरचा नाही आहे. हे वरिष्ठ IPS अधिकारी SPGचा प्रमुख विचारतोय आणि जिल्ह्याचा SP कसल्याही आणि परंतु पळवाटा न सांगता अटेन्शनमध्ये येऊन वरिष्ठांना उत्तर देताना सांगतोय, आय एम सॉरी सर. मी तुम्हाला म्हणणारे अर्थ लक्षात घ्या याचा, की विक्रम बोके SP या नात्याने जिल्ह्याच्या पोलीस खात्याचा प्रमुख आहे तो.
आणि हाताखालच्यांना जे आदेश दिले ते त्यांनी नीट पाळले पाहिजेत. तुझ्या हाताखालचे जर तुझे आदेश नीट पाळत नसतील तर तुझा अधिकारी म्हणून काहीतरी कमीपणा आहे. पण जे कच्चे अधिकारी असतात, पळवाटा सांगणारे अधिकारी असतात, ते कारणं निमित्त सांगत बसतात. ते वेगवेगळी युक्तिवाद आणि आर्ग्युमेंट्स करत बसतात. अहो सर ह्याला सांगितलं होतं, हा कुठे गेलाय बघतो. काही वेळा पोलीस खात्यामध्ये तर जास्ती करून शिवराळ भाषासुद्धा येते आणि त्या पोलीस कॉन्स्टेबलची चामडी सोडणे, त्याची नोकरी जाईल, कधी तो सस्पेंड होईल यातलं काहीतरी. आणि काही अधिकारी आपल्या वरिष्ठांना फक्त युक्तिवाद सांगत राहतात की मी त्याला सांगितलं होतं पण तो नाही आहे. चांगल्या अधिकाऱ्याचं लक्षण आहे जबाबदारी पत्करता येण्याची तयारी. आणि मी त्याला सांगितलेलं होतं इथे उभं राहायचंय. ऐन आता आम्ही जेव्हा ती तपासणी करतो की व्यवस्था सांगितल्याप्रमाणे नीट काम करतायत ना, बरोबर त्यावेळी हा इथे नाही आहे. तर SP या नात्याने विक्रम बोकेंनी कुठलीही कारणं सांगितली नाहीत. जबाबदारी पत्करणे त्या एका वाक्यात आहे ते सर्व, की अटेन्शनमध्ये येणे आणि आय एम सॉरी सर, की मी जबाबदार आहे. इथे जर कॉन्स्टेबल माझा उभा नसेल मी सांगितलेल्या हुकमानुसार तर मी दोष त्याचा मी नंतर बघीन काय करायचं ते, पण आधी जबाबदारी पत्करीन. वाटायला छोटा पण अत्यंत अर्थपूर्ण प्रसंग आहे. तसा मग हा 1 जूनचा भव्य कार्यक्रम कुठलंही अनिष्ट काही न घडता पार पडला. पण महाराष्ट्राच्या वाट्याची एकूण मिळून तीव्र वेदना चालूच राहिली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अतिशय दुःखद असं गाजलेलं गोवारी कांड आहे. हे 1993 मधलंच नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू होतं. जो काही संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि नंतर मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र 1 मे 1960ला अस्तित्वात आला, तर त्याच्या आधी विदर्भ मुंबई राज्यात सामील झाला होता 1 ऑक्टोबर 93. त्यावेळचा नागपूर करार आहे, त्यातलं एक कलम आहे की नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी असेल आणि विधानसभेचं एक अधिवेशन नागपूरला होईल. आणि मग आता आखलेली प्रथा आहे की ते हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होतं. तर विदर्भामधलाच हा एक अत्यंत अत्यंत कोणाही माणसाला त्यांचं ते दारिद्र्य पाहून दुःख व्हावं इतका गरीब समाज आहे. गोवारी असं त्या जमातीचं नाव आहे. आणि हे हजारो गोवारी आपल्या समाजाच्या काही मागण्या घेऊन आणि इतके गरीब की फाटक्या कापडामध्ये भाकर तुकडा बांधून ते मोर्चाला आले होते. नागपूरमध्ये विधानसभेचं अधिवेशन असतं तेव्हा व्यवस्थांची एक पद्धत आहे आणि एक टी जॉईंट नावाची जागा आहे. मॉरिस कॉलेज आहे तिथे जवळ. तिथे असे मोठे टॉवर्स उभे केलेले असतात. तिथून सर्व पाहणी पण असते. येणारे मोर्चे तिथे थांबवले जातात. खरा संकेत आहे की तो जो कोणी मोर्चा आहे त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्याशी संबंधित जे खातं असेल त्याचा कोणीतरी वरिष्ठ तरी अधिकारी किंवा स्वतः मंत्री महोदय यांनी त्या मोर्चाला सामोरे यावं. माझं म्हणणं आहे लोकांचा तो हक्क आहे आणि याला खरी लोकशाही म्हणतात. पण त्या दिवशी हा हजारोंचा गोवारी समाज आलेला, त्याला दिवसभर सांगितलं जातंय भेटतील करतील वगैरे. हा शुक्रवारच होता. दुर्दैवाने अनेक वरिष्ठ मंत्री महोदय असू द्यात, मुख्यमंत्र्यांसहित किंवा अधिकारी हे नागपूर सोडून बाहेर पडलेले होते. आणि खूप उशिरापर्यंत संध्याकाळी त्या गोवारी समाजाला मात्र सांगितलं जात होतं आहेत, भेटणार आहेत, येणार आहेत. आणि असा अख्खा दिवस गेला. बसून तिथे त्यांच्यातली अस्वस्थता वाढत गेली, घोषणाबाजी वाढत गेली. त्या सगळ्यामधून एकूण पळापळ, चेंगराचेंगरी आणि अनेक जण त्यामध्ये चेंगरून मारले गेले. महाराष्ट्राच्या इतिहासातली एक महाभयानक भीषण घटना आहे ती पण 1993 मधलीच. एक समाजामध्येच आणि मी ते घडलं त्या दिवशी मी नागपूरमध्ये होतो. अधिकाऱ्याला अधिवेशनाच्या काही कामांसाठी वेळोवेळी विधिमंडळ अधिवेशनाच्या ठिकाणी जावं लागतं. तसं मला काही विधानसभेत विचारलेले प्रश्न त्यांना देण्याची उत्तर या संदर्भात मला नागपूरला जावं लागलं होतं. ती सगळी भीषण ट्रॅजेडी दुसऱ्या दिवशी उठल्यावर मला कळल्यानंतर दुःखाला पारावार नव्हता. महाराष्ट्राच्या सामूहिक सार्वजनिक जीवनामध्येच त्यावर्षी एक इतकी महाप्रचंड अस्वस्थता होती. मुंबईमध्येच पश्चिम रेल्वेच्या मार्गावर लोकलच्या
एके वेळी अचानक अफवा पसरली की काहीतरी दहशतवादी बॉम्बस्फोट होत आहेत. काहीच घडत नव्हतं. पण अफवा की डब्याला आग, लोकलच्या डब्याला आग लागली आहे, दहशतवादी बॉम्बस्फोट. तर जीव वाचवण्यासाठी लोकांनी त्या चालत्या लोकलमधनं उड्या मारल्या, त्याच्यात अनेक जण गेले त्याच्यात. असं हे खूप दुःखाने भरलेलं वर्ष आहे. ते आपलं कर्तव्य करत अर्थातच मला ते सगळं दुःखही समजावून घेऊन आणि स्वतःलाही ते होत असताना आपलं कर्तव्य करत राहिलं. फार दुःखाची गोष्ट आहे की त्याचा कळस झाला दुःखाचा 30 सप्टेंबर 93. हा अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. महाराष्ट्र आणि त्यातही पुण्याचं गणेशोत्सव हे वैभव आहे. विघ्नहर्ता देवता म्हणून गणपती तर आता जिथे जिथे भारतीय माणूस आहे जगभर तिथे आहे. आणि अनंत चतुर्दशीची मिरवणूक हे सुद्धा एक वैभव आहे. त्यातल्या अनेक दुर्दैवी अनिष्ट गोष्टीचं भान असूनही मी हे म्हणतोय, त्या नको आहेत, त्या बदललेल्या हव्यात. पण एकूण गणेशोत्सव जो लोकमान्यांनी लोकजागृतीसाठी सुरू केला, पुढे काय झालंय हे ज्यांनी त्यांनी चिंतन करून योग्य पावलं उचलायची आहेत. पण प्रशासनाला त्या दिवशी काम जास्ती असतं. कायदा सुव्यवस्था जिथे जिथे शेकडो हजारो लाखो लोक जमणार आहेत, तर त्याची अशी सुव्यवस्था की गैरव्यवस्था होता कामा नये. त्यातून घडणारे अपघात असोत, चेंगराचेंगरी असोत, चोऱ्या माऱ्या असोत, आया बहिणींना होणारे त्रास असोत, लहान मुलं हरवली आणि आपल्या आईवडलं, हे सगळं प्रशासनाचा बंदोबस्त ठेवण्याची पद्धत असते. फक्त ते अतिरिक्त जिल्हाधिकारी या नात्याने माझ्या हाताखाली थेट नव्हतं. त्यामुळे मी 30 सप्टेंबरला आधीच्या दिवसभरात पुण्यातल्या गणेशोत्सव मिरवणुकीत एक माझा आधी मी कार्यकर्ता म्हणून तर त्या मिरवणुकींच्या मध्ये आम्ही एका शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही लोकनृत्य आम्ही करायचो. ते ढोल ताशा झांज, समोर फडकणारा झेंडा आणि त्याच्या मागे शिस्तबद्ध लयबद्ध असं नृत्य. हे तर मी IAS व्हायच्या आधी 11 वर्ष करत होतो. इथे तर पुण्यातच होतो. त्यामुळे मी पुणे अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीला भेट, पहिले 5 गणपती, अलका टॉकीज चौकामध्ये एक मोठा मांडव टाकलेला असतो, तिथे अधिकारी असतात, असा बसून एका योग्य वेळी मी घरी परतून झोपलेलो होतो. पहाटेच्या सुमाराला सगळं गदागदा हालत होतं म्हणून जाग आली आणि कळलंच की भूकंप होतोय. साधारण डोळ्यांनी पाहताना प्रत्यक्ष पुण्यात तर कुठे हानी झालेली दिसत नव्हती, पण दुसऱ्या दिवशीपासून बातम्या येणं चालू झालं. ते भूकंपाचं मुख्य केंद्र होतं धाराशिव, त्यावेळेचं नाव उस्मानाबाद, आणि लातूर या जिल्ह्यांमधल्या, आणि विशेषतः किल्लारी आणि उमरगा ही तर 2 ठिकाणे. तिथे भीषण भूकंप, घरांची पडझड. एका रात्रीतल्या त्या भूकंपाच्या त्या विशिष्ट वेळात काही सेकंदांचा पण हजारो माणसं गेली जीवानिशी. फार मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. आणि आता पुन्हा त्या दुःखातूनही सावरून पुनर्वसन करायचं आहे. त्यांची घरं पडली, त्यांच्या आधी राहण्याच्या तात्पुरत्या व्यवस्था करायच्यात आणि मग आयुष्य नीट मार्गाला लावून गावं पुन्हा उभी करून माणसाचं सुरळीत जीवन पुढे चालू व्हायला पाहिजे. तर त्यावेळेला मग प्रशासनाची सर्व शक्ती हे किल्लारी उमरगा भूकंपाच्या पुनर्वसनाकडे होती आणि पुण्यातूनही त्याची चक्र हलत होती. मला त्यावेळी धाराशिव आणि लातूर दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रत्यक्ष किल्लारी उमरग्याला काय काय दुर्दैवी घडलंय हे तीव्र दुःख डोळ्यांनी पाहून आणि नंतर जे पुनर्वसनासाठी पावलं उचलायची त्याच्यात अधिकारी या नात्याने मला सहभागी होता आलं होतं. तात्पुरता म्हणून त्या पुनर्वसनाचा एक तळ, एक प्रकारे मुख्यालय सोलापूरमध्ये करण्यात आलं होतं. तर काही दिवस तर मी पद माझं अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे, पण प्रत्यक्ष त्या सोलापूरच्या तळावर थांबून एकूण पुनर्वसनाच्या व्यवस्थांचं सगळं सूत्रचालन करतोय. तिथे अर्थातच आधी मी IAS व्हायच्या आधी कार्यकर्ता म्हणून जी अशा प्रकारची नैसर्गिक संकटं आली आणि आमच्या शक्तीनिशी आम्ही तिथं मदत कार्य करायला धावून गेलो. सगळ्यात त्यातलं महत्त्वाचं आहे, आंध्र प्रदेशमध्ये 1978 मध्ये आलेलं वादळी लाट की ज्याच्यात 15,000 लोक गेली होती. आम्ही आंध्र प्रदेशमध्ये त्यावेळी जाऊन काही मदत कार्य केलं होतं.
त्यामध्ये शिवाय प्रशासन, प्रशासकीय रचना, त्यातलं प्रशिक्षण, अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती हाताळायची तर काय पावलं उचलायला पाहिजेत, योजना त्याच्या खरं म्हणजे आधी तयार असतात, नेमकी वेळ येते त्यावेळी त्यांनी त्यांचं काम नीट करावं लागतं. तर मला हे सर्व करण्याची संधी मग तिथे सोलापूरच्या तळावरही जाऊन करायला मिळाली होती. सगळी तीव्र दुःखाचाच कालखंड. त्याही वेळेला मात्र एक प्रसंग घडला, त्याची मुद्रा माझ्या मनावर आजही आहे. आणि ती काहीसं दुःखात सुख म्हणा किंवा तीव्र वेदनेचे जे काळेकुट्ट ढग आहेत त्यांच्याशी एका क्षणाला कडाडलेली वीज, पण तिन्ही पसरलेला प्रकाश. पुनर्वसनासाठी म्हणून पुण्यामध्ये एक बैठक बोलवण्यात आली होती. स्वतः मुख्यमंत्री पवारसाहेब त्याचे अध्यक्ष होते. पुणे जिल्ह्याचे त्यावेळचे कलेक्टर शिवाजीराव देशमुख, मी अतिरिक्त जिल्हाधिकारी या नात्याने, CEO नितीन करीर होता, SP विक्रम बोके पुण्याचे आयुक्त, म्हणजे पुण्याचे प्रशासकीय आयुक्त, पुण्याचे पोलीस आयुक्त, असं सगळं तिथे. आणि चर्चा आता या ठिकाणचं पुनर्वसन, किल्लारी, उमरगा, लातूर, धाराशिव सर्वत्र घरं पुन्हा बांधायची आहेत. या बैठकीला जे महाराष्ट्राचं वैभव आहे असं स्वयंसेवी क्षेत्र, की ते सरकारी नाही, NGOज असा उल्लेख होतो, पण ते एक एक मुद्दा घेऊन आपापल्या क्षेत्रात मूलभूत काम करत असतात, त्यांना सुद्धा बोलवलेलं होतं. तर बैठकीमध्ये मुद्दा समोर आला की भूकंपामध्ये पडलेली घरं आता पुन्हा बांधायची आहेत आणि आता ती बांधताना ती भूकंपाचा समर्थपणे सामना करू शकतील असं त्यातलं शास्त्र, त्याची जी काही पायाभरणी असेल त्याच्यावर जी उभी करायची, की झाला भूकंप तरी ही घरं पडता कामा नयेत. आता ह्याची तज्ज्ञता जपानकडे, कारण सगळा जपान देशच पॅसिफिक रिंग ऑफ फायर याच्यावर बसलाय, तो भूकंप प्रवण आहे आणि टोलेजंग इमारती आहेत, त्यांच्या बुलेट ट्रेन्स आहेत, विकसित देश आहे. आता थोडा जपान आत्ता मागे पडू लागला, पण त्यावेळेला तर जगातला क्रमांक 2चा. आणि कितीही मोठे भूकंप झाले तरी जपानमध्ये सर्वसाधारणपणाने वास्तू पडल्या, रेल्वे रुळांना तडे गेले, रेल्वे घसरल्या वगैरे होत नाही. तरीसुद्धा आधी जपानमध्ये 2 किंवा 3 वेळा महाभीषण भूकंप झालेले आहेत. अलीकडचा सगळ्यात मोठा कोबेचा भूकंप आहे आणि त्याही नंतर फुकुशिमा हिच्या जवळच्या समुद्रामध्ये भूकंप, त्यांनी आलेली सुनामी, ती अणुभट्टीवर आणि त्यातून झालेलं किरणोत्सारी प्रसरण, हे मार्च 2011 मध्ये घडलं. नंतर मुद्दा आहे की जपानकडे त्याची एक तज्ज्ञता आहे, म्हणून चर्चाही चालू होते की ह्यासाठी जपानी तज्ज्ञांना बोलवावं, असा त्या बैठकीमध्ये मुद्दा चालू होता, जपानी तज्ज्ञांना बोलवावं. तर उभे राहिले, मुद्दा चालू आहे, काहीतरी बोलणं, अधिकारी बोलतायत. विलासराव चाफेकर यांनी आपल्या जीवनातलं बाकी सगळं आणि अगदी स्वतःचे पोटापाण्याचे उद्योग सगळं बंद करून समाजातल्या वंचित घटकांच्या सबलीकरण, नुसती सेवा नाही, सबलीकरण, एम्पॉवरमेंटसाठी एक संघटना उभी केली होती आणि आपलं जीवन त्यांनी त्याला सर्वस्व अर्पण केलं होतं. तिचं नाव आहे वंचित, संघटनेचं नावच आहे वंचित. तर हे वंचितचे विलासराव चाफेकर उभे राहिले आणि जे कडाडले त्या अख्ख्या मीटिंगमध्ये की आपल्या देशावर कुठलंही संकट आलं तर आम्हाला नेहमी परकी तज्ज्ञच आठवतात काय. जपान भूकंप प्रवण मान्य, पण भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये भूकंपाचा परिणाम होणार नाही अशी घरं कशी बांधायची, तरी ती घरं कशी उत्तम असतील, असे आपल्याकडे आहेत ना तज्ज्ञ. त्या बैठकीत बसले होते, त्यांच्याकडे विलासराव चाफेकरांनी बोट दाखवलं की यांच्यापाशी त्याची तज्ज्ञता आहे, तर आपल्याला परक्यांचंच काय पडलंय, अशी जरा एक क्षणभरासाठी कडाडलेली, मी त्याला म्हणेन अस्सल मराठीपणाचा नमुना. पण एकूण मिळून 1993 हे वेदनादायी वर्ष होतं. चित्त शांत ठेवून ती वेदना समजून आम्ही सर्व प्रशासन एक टीम म्हणून खरोखर संघभावनेने आमचं कर्तव्य करत राहिलो. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.